Like and subscribe. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद पंडित सर. मंडळी, ॲस्ट्रोगुरू डॉक्टर सौ ज्योती जोशी, बस नाम ही काफी है. नावात काय आहे असं शेक्सपियरनं म्हटलं आहे. पण मंडळी, काही व्यक्ती इतक्या कर्तृत्ववान असतात की त्यांचे नाव हीच त्यांची ओळख बनते. डॉक्टर ज्योती जोशी म्हटलं की डोळ्यासमोर झळकतो तो यूट्यूबवरचा तेजस्वी व्यासंगी चेहरा, ज्याने घराघरात ज्योतिषशास्त्र पोहोचवलं आहे. दैनंदिन भविष्य पाहायचे असो किंवा महत्त्वाच्या घडामोडींवरील भाष्य ऐकायचे असो, सर्वसामान्य व्यक्ती, अभ्यासक, जाणकार सर्वांची पहिली पसंती म्हणजे ॲस्ट्रोगुरू डॉक्टर सौ ज्योती जोशी यांचे यूट्यूब चॅनल, ज्यांनी सिल्व्हर प्लेचा सन्मान मिळवला आहे. मागील 3 वर्षांपासून प्रत्यक्ष ज्योतिश्री अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचं आयोजन भव्य स्वरूपात करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी त्यांच्या अनुभवातून, संशोधनातून जे ज्योतिष पद्धती विकसित केली आहे, ज्या पद्धतीला भारत सरकारकडून मान्यता देखील मिळालेली आहे, या पद्धतीवरील प्रथम खंड प्रकाशित झालेला आहे आणि 2च महिन्यात या खंडाची द्वितीय आवृत्ती देखील येणार आहे. मंडळी, इतक्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्व लाभलेल्या आपल्याला माननीय ज्योतिषाचार्या डॉक्टर सौ ज्योती जोशी मॅडम यांना मी अधिवेशनाच्या उद्घाटनाचे संबोधन करण्यासाठी विनंती करते. मॅडम. नमस्कार. सर्व ज्योतिष शास्त्र धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. खूप खूप धन्यवाद मॅडम. नक्कीच आपलं हे स्वप्न पूर्ण व्हावं ही आम्हा सर्वांची सदिच्छा आहे. श्रोतेहो, यापुढील वक्त्यांना इंट्रोड्यूस करायची वेगळी काही अशीच गरज नाही, पण ज्या पद्धतीने ज्योती जोशी मॅडमनी आपल्या पुढच्या व्यक्त्यांना इंट्रोड्यूस करून दिला आहे, त्यात म्हणजे जमीनदाराची चौथी सून ज्योतिषाचार्य सौ चारुशिला कांबळे, मी यांना पुढील भाषणासाठी आमंत्रित करते. त्यापूर्वी त्याचा थोडक्यात परिचय, अर्थात जोशी मॅडमनी एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना इंट्रोड्यूस करून दिलाय, त्यासमोर माझं हे काहीच नाही आहे, पण तरी फॉर्मॅलिटी म्हणून थोडं 2 शब्द बोलते कांबळे मॅडमबद्दल. कर्तव्य आणि सेवेचा घेतला त्यांनी वसा, आपल्या सामाजिक कार्याचा उमटवला त्यांनी ठसा. अशा आदिशक्ती गुरुकुल ज्योतिष संशोधन केंद्राच्या संस्थापक व अध्यक्ष असलेल्या सौ चारुशिला कांबळे या आदिशक्ती गुरुकुल या संस्थेच्या संस्थापिका असून सन 2000 पासून त्या विविध गूढशास्त्रांचा अभ्यास आणि मार्गदर्शन कसे करायचे ह्याचे कार्य करीत आहेत. पारंपरिक ज्योतिषशास्त्रासोबतच अंकशास्त्र, वास्तुशास्त्र, टेरो कार्ड्स, रेकी या विषयांच्या देखील त्या अभ्यासिका आहेत. त्याचबरोबर वास्तुशास्त्र फक्त विज्ञानच, अशक्य ते शक्य करतील स्वामी, रेकी एक महाशक्ती आणि याचबरोबर अशी 9 पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहेत. मनुष्याचे जीवन हे फक्त ग्रहांवर अवलंबून नसून मनुष्य आपल्यात असलेल्या विविध प्रकारच्या शक्तीच्या माध्यमातून त्यात सकारात्मक बदल करू शकतो हे सांगण्यासाठी त्या सातत्याने विविध मोफत उपक्रम राबवित असतात. तर मंडळी, असे हरहुन्नरी आणि उद्यमशील व्यक्तिमत्व असणाऱ्या डॉक्टर सौ चारुशिला कांबळे मॅडमना मी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी आमंत्रित करते. मॅडम प्लीज. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्व दिग्गजांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कांबळे मॅडम. अहम ब्रह्मास्मी ह्या मनाच्या ताकदीबद्दल ज्या मॅडम बोलल्यात, तो दुपारचा जो कार्यक्रम आहे मनशक्ती, तो कार्यक्रम आम्ही सर्वजण अटेंड करू. यापुढील आपले वक्ते आहेत. आपल्या या कार्यक्रमाचे, आपल्या या अधिवेशनाला विशेष अतिथी म्हणून लाभलेले रमल गुरु माननीय चंद्रकांत दादा शेवाळे यांचा मी थोडक्यात परिचय करून देते.
चंद्रकांत दादा शेवाळे म्हणजे रोमन ज्योतिषशास्त्रातील एक नावाजलेले आणि सर्वाधिक जाणकार व्यक्तिमत्व. इतकं की रमलशास्त्र म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते चंद्रकांत दादाच. गेली 35 वर्ष ते या शास्त्राचं अध्यापन करत आहेत. या विषयावर त्यांची 5 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पुणे येथील भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाचे कुलगुरुपद भूषवणारे चंद्रकांत दादा शेवाळे के एका दिवसात रमल अभ्यासक्रम शिकवण्यासाठी विख्यात आहेत. देश विदेशातून 350 पेक्षा जास्त कार्यशाळा घेऊन त्यांनी 4000 पेक्षा जास्त अभ्यासक तयार केले आहेत. 40हून अधिक अधिवेशन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली असून अनेक संस्थांनी माननीय पदव्या बहाल करून चंद्रकांत दादांचा यथोचित गौरव केला आहे. विशेष म्हणजे जानेवारी 2019 मध्ये नगर येथे झालेल्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनात शृंगेरी मठाचे परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते मानपत्र देऊन चंद्रकांत दादांचा सन्मान झालेला आहे. तर मी आमंत्रित करते चंद्रकांत दादा शेवाळे यांनी शुभेच्छापर 2 शब्द बोला. नमस्कार. म्हणून पितामह भीष्माचार्य 700व्या वर्षी सुद्धा महाभारतातलं युद्ध खेळत होते. त्यावेळेला द्रोणाचार्य 500 वर्षाचे होते. अर्जुन 125 वर्षाचा होता. आता विचार करा. आता आपण सर्वजण पुढे वळणार आहोत पुरस्कार वितरण सोहळ्याकडे. तर सर्वप्रथम आपण पुरस्कारित करणार आहोत वीणा जोशी मॅडमना कार्यगौरव पुरस्कार या सन्मानाने. आदिशक्ती गुरुकुल संस्थेच्या अध्यक्षा म्हणून गेली 4 वर्षे आपण प्रभावीपणे कुशलतेने कार्यभार सांभाळीत आहात. आदिशक्ती गुरुकुल संस्थेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहात. आदिशक्ती परिवारातर्फे आपण प्राकृत श्री सप्तशती पठण कसे करावे हे शिकवताना त्याची गोडी सर्वांना लावली. तसेच श्री गणपती अथर्व शीर्ष व श्री सूक्त यांचे शुद्ध उच्चारण्याचे वर्गही आपण उत्तम पद्धतीने घेतलेत. त्यामुळेच आजही आदिशक्ती गुरुकुल परिवारातर्फे दर पौर्णिमेला सकाळी श्री सूक्ताचे आणि दर संकष्टी चतुर्थीला सकाळी आपण गणपती अथर्व शीर्षाचे सामूहिक पठण केले जाते. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. या भारतीय सनातन संस्कृतीच्या सूत्रानुसार नारी शक्ती स्त्री शक्ती यांचा जिथे सन्मान होतो आदर होतो तिथे देवता सुद्धा रममाण असतात. या वचनानुसार आणि सौ वीणाताईंच्या कार्याचा कौशल्याचा उचित गौरव व्हावा म्हणून आदिशक्ती गुरुकुल संस्था सासवड यांच्यातर्फे आपणास राज्यस्तरीय ज्योतिष वास्तु मनशक्ती अधिवेशन प्रसंगी हा कार्यगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. यानंतरचा पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार जो देण्यात येत आहे श्रीमती सुलोचनाताई वासुदेव माळवदकर यांना. जीवन गौरव पुरस्कार श्रीमती सुलोचना वासुदेव माळवदकर. आ म्हणजे आई, ई म्हणजे ईश्वर. ज्या माझ्या आईमध्ये ईश्वराचं वास्तव्य आहे, ज्या आईमुळे मला सुंदर जीवन मिळाले, चांगले संस्कार, चांगली बुद्धिमत्ता, उत्तम विचारसरणी हे सर्व मला माझ्या आईने दिले. हे सर्व माझ्या आईमध्ये आहे म्हणून मला मिळाले याची जाणीव प्रत्येक क्षणाक्षणाला मला होते. म्हणूनच आजचा हा जीवन गौरव पुरस्कार माझ्या आईला समर्पित. अशी आहे माझी आई. ही पुढील कविता कांबळे मॅडमनी स्वतः त्यांच्या आईसाठी लिहिलेली आहे. आई फक्त एक नाव असते, साऱ्या जगाला तारून नेणारी ती एक नाव असते. बोटास माझ्या धरुनी शिकवणारी माता असते, बारीक सारीक सांगणारी ती एक माता असते. मुलांवर नजर ठेवणारी ती उडणारी घार असते आणि तरीही टापटिपीत राहणारी ती एक नार असते. पाठीवर हात फिरवताना बळ देणारी शक्ती असते आणि पंख पसरून उडताना आमची तिच्यावर भक्ती असते. प्रकाश मार्ग दाखवणारी ही एक दीपा असते, सहनशीलता शिकवणारी ती एक सीता असते आणि साऱ्या जगाला तारून नेणारी ती एक नाव असते. जोरदार टाळ्यांनी आपण सुलोचनाताई यांच्या जीवन गौरव पुरस्काराचं अभिनंदन करूया. यानंतरचा पुरस्कार मोरेश्वर मराठे व मनाली मराठे यांना मी आमंत्रित करते. यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरवण्यात येत आहे. पुढील सन्मान असेल मुग्धा पत्की यांना. त्यांनी कृपया तयार राहावे. कल्याणी रंगारी हिचा सत्कार श्रीयुत अतुल शास्त्री भद्रे गुरुजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
नमस्कार. मी आदिशक्ती गुरुकुलची संस्थापिका चारुशिला कांबळे. मागच्या वर्षी 5 मे 2024 रोजी माझ्या आदिशक्ती गुरुकुलचं एक ज्योतिष संमेलन आम्ही घेतलं होतं आणि त्यावेळेस कल्याणीला बोलवावं असं मला मनापासून वाटलं. कारण तिचं बोलणं, वागणं, तिची उभी राहण्याची पद्धत, तिचं सगळ्यांच्या बरोबर जमवून घेणं, तिचं हसणं, या सगळ्या गोष्टी मी आधीपासून पाहत होते आणि म्हणूनच मी तिला अगदी मनापासून बोलवलं. आणि ही सगळी भूमिका, निवेदिकाची भूमिका तिने अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली. माझं हे अधिवेशन तिने अत्यंत व्यवस्थितपणे छान ती त्याच्यामध्ये बोलली आणि हे अधिवेशनही खूप गाजलं आणि सर्वांना खूपच आवडलं. त्यामध्ये कल्याणीचं बोलणं अगदी सगळ्यांना भारावून टाकणारं आणि इम्प्रेशन पाडणारं होतं. हे कल्याणीच्या पहिल्या अधिवेशनाच्या अनुभवामुळे मग मी तिला दुसऱ्या अधिवेशनाचं सुद्धा निमंत्रण दिलं आणि ते अधिवेशन तर मी डोंबिवलीला घेतलं होतं. पहिलं अधिवेशन ज्योतिषशास्त्राशी संबंधित होतं आणि दुसरं वास्तुशास्त्राशी. आणि त्यामुळं खरं तर कल्याणीला वास्तू, ज्योतिष हे विषय नवीन आहेत, पण तरीही तिने अत्यंत व्यवस्थितपणे दुसरं सुद्धा निवेदन अत्यंत सुंदरपणे तिने केलं. आणि माझं दुसरं डोंबिवलीचं वास्तू अधिवेशनसुद्धा अत्यंत सुंदर उठावदारपणे त्याचंही कार्यक्रम तोही अत्यंत छान झाला. धन्यवाद कल्याणी. थँक्यू मॅडम.